अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. शेवटी तुम्ही पण लोकांचं प्रतिनिधित्व करतात, असा दुजेपणा करून चालत नाही. पण ते मी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्याच्या आधी ही 7 लोक होती ना, त्यावेळेस हे झालेले, त्याच्यामुळे माझं काही चाललंच नाही. 7 लोक होती त्यावेळेस हे केलं, त्याच्यामुळे ते आपण कोणी नव्हतो. नाही 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 चालत साहेब, नाही चालत. असं सारखं किती काही तुम्ही म्हणलं, सारखं ह्यांचंच चालतं किंवा सुधीर मुनगंटीवार सारखे म्हणले आमची चूक झाली, आमची चूक झाली. आता माफी नाही, नाही ना. आता सारखं उजव्या कानाला मी असतो, डाव्या कानाला बाळासाहेब असतात. माफी नाही ना, माफी नाही ना. अध्यक्ष महोदय, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेवटी वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळी राजकीय भूमिका असती, वेगवेगळे विचारधारा असती. माझं म्हणणं असं आहे, असं म्हणून 5 वर्षे तिथं काढली तरी चालतील. असं करूनच तुम्हाला मागची सांभाळावी लागतील. अरे चोर होणार रे, होणार रे, होणार रे, नाही तर ती कवाच उधळतील, काय कळायचंच नाही. पटा 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 इकडे तिकडे जातील. अध्यक्ष महोदय, जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. अध्यक्ष महोदय, इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा. कारण काही काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो. जे केलं ते मान्यच आहे, मी लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं, नंतर तिथंही सोडलं, आणि इकडे आलो, इथंही मजबूत बसलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये सिल्लोड म्हणून आपला भाग आहे औरंगाबाद जिल्ह्यातला, तिथं एक सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या सभा मंडपाच्या करता 2 कोटी रुपयाची तरतूद मी त्या ठिकाणी जाहीर करतो. तसंच सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरात नुकसान झालेल्या घरांच्या बाबतचा प्रश्न काल प्रकाश आवाडे साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता. पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देता येईल का, हे आम्ही तपासतोय. आणि अंशतः नुकसान झालेल्या घरांच्या बाबत देखील राष्ट्रीय आपत्ती, सगळ्याच कोल्हापूरच्या सन्माननीय सदस्यांचं राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या नियमात कसा लाभ देता येईल ह्याबद्दलचा पण प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो. त्याच प्रकारे कोंढव्याला एक हज हाऊसच्या करता निधी पाहिजे, चेतन तुपेंनी त्याची मागणी केलेली, तोही निधी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आमच्या औरंगाबादला पैठणचं नाथसागर म्हणून आहे, नाथसागरच्या तिथं पैठणला एक चांगल्या प्रकारची उद्यान आहे. त्या उद्यानाच्या संदर्भामध्ये बरेच दिवस तिथल्या लोकप्रतिनिधींचं तसंच अब्दुल सत्तार साहेबांची मागणी होती की बाबा तिथंही काही निधीची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे. ती पण तरतूद संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासाच्या करता या नवीन अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे अध्यक्ष महोदय, जे काही त्यांचा प्लॅन इस्टिमेट असेल त्याला जेवढा काही निधी ह्या वर्षाच्या करता लागेल तो निधी आनंद सागरच्या उद्यानाच्या धर्तीवर देण्याचं देखील काम सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल. तसंच अध्यक्ष महोदय, पाठीमागच्या काळामध्ये बरेच माजी सैनिक जे आहेत, विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांची साधारण 2,44,000 एवढी संख्या आहे. आणि देशसेवेसाठी त्यांचं योगदान विचारामध्ये घेऊन त्यांचे ग्रामीण भागामध्ये राहत असतील किंवा शहरी भागामध्ये राहत असतील, त्यांना तिथं राहत असणाऱ्या ठिकाणी त्यांचा जो टॅक्स असतो, आर्थिक भार असतो ग्रामीण भागाचा आणि शहरी भागातला, तो घरभाडं त्यांचं त्या ठिकाणी माफ करण्यात येईल. हाही निर्णय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात येईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी एक सूचना केलेली होती, तसंच विरोधी पक्षनेते आपण सीएम असताना पण त्याला रिमार्क लिहिलेला होता. आपल्या पुणे शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, अनेक मुलं मुली तिथं शिकतात. तिथं सेंटर ऑफ एक्सलन्सी ह्याच्याकरता काही तरतूद करा, तर त्यांना 1 वर्षाच्या करता जो काही निधी लागेल तो पण निधीची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये
त्या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीनं उत्तराच्या भाषणाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर